नंतर सगळ्या जगाचा ईश्वर आहे महाराज, जगदीश्वर आहे, जगाचा जनार्दन आहे आणि त्याला यज्ञोपवीत घालण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. यज्ञोपवीत, यज्ञोपवीताचा अर्थ जानवं, गळ्यामध्ये जानवं नव्हतं. व्रतबंध म्हणजे गळ्यामध्ये जानवं घालणे आणि जो काय विधी असतो त्याचा विधी करणे आणि त्या पद्धतीनं जगाचा पालक आहे महाराज, जगाला सांभाळणार आहे, सगळ्या जगाचं यज्ञोपवीत आहे महाराज ते, आणि त्याला यज्ञोपवीत त्या ठिकाणी शास्त्राच्या नियमानं किंवा कायद्याच्या नियमानं घालू लागलेले आहेत. यथा सांग 16 4 दिवस पूर्ण झाला, मग नंद निघाला गोकुळा वसुदेवासी पुसोनिया. जसा मनाला पाहिजे होता असा 4 दिवस 16 झाला. यथा सांग, जशी जशी इच्छा होती 16 करायची. आता घरातल्या माणसाची जशी जशी इच्छा असते कार्यक्रम करायची, आणि तसा तसा इच्छानं कार्यक्रम झाला की सगळ्याला आनंद होतो, आणि त्या पद्धतीनं सगळ्याची जशी इच्छा होती त्या पद्धतीनं यज्ञोपवीत घालण्याचा किंवा मोजी बंधनाचा कार्यक्रम झाला. सगळ्याला आनंद झाला आणि नंदराजे तिथं निरोप घेतला नंदराजानं, आणि निरोप घेऊन आपल्या गोकुळाकडे निघालेले आहेत. हरीने वंदिले नंदाते, मने आता जावे गोकुळाते. हो, इतुके दिवस पाळिले माते, ते कदा विसरेना. हो, कृष्णानं नमस्कार घातला नंदराजाला, दर्शन घेतलं नंदराजानं, आणि म्हणतात बाबा आता तुम्ही गोकुळाला जा, आतापर्यंत माझा तुम्ही सांभाळ केला तो मी विसरणार नाही, मी माझ्या लक्षामध्ये ठेवील. आतापर्यंत तुम्ही मला सांभाळलं. किती वर्षाचा होईपर्यंत? 8 वर्षाचा होईपर्यंत. 8 वर्षाला 7 वर्षाला मोजीबंधन करतात, यज्ञोपवीत घालतात. आतापर्यंत तुम्ही मला सांभाळलेला आहे, तो सांभाळल्याला जो काय उपकार आहे का तो मी कदापि विसरणार नाही, असं नंदबाबाला कृष्ण म्हणतात. आता माझे स्मरण असू द्यावे, सुखे गोकुळी नांदावे. नंद सद्गदित प्रेम भावे, काय बोले ते धवा. कृष्ण म्हणतात बाबा माझ्यावर ध्यान ठेवावं, माझ्यावर लक्ष असावं किंवा माझे स्मरण असावे. हो, काय सांगायचं? माझं नामस्मरण करा. माझं नामस्मरण केल्यानंतर संसारामध्ये विघ्न येणार नाहीत असं म्हणायचं कृष्णाला. आणि तेवढ्यामध्ये नंदबाबा कृष्णाला काय म्हणतात? श्रीधर स्वामी सांगतात, तुझ टाकोनी गणनिळा, कैसा मी जाऊ गोकुळा. तू गोकुळी वैकुंठ पाळा, बहुत लीला दाविल्या. हे कृष्णा, तुला मथुरेमध्ये ठेवून मी आता कसा गोकुळाला जाऊ? मला कसं जाऊ वाटेल? होय, एवढं सुंदर मुलगा, एवढा धाडसी मुलगा, एवढा शक्तिशाली मुलगा, एवढा कीर्तिवान मुलगा, एवढा प्रेमळ मुलगा, आणि सोडून आता कसं जाऊ वाटेल? आणि त्या गोकुळामध्ये आतापर्यंत 8 वर्षापर्यंत काय काय लीला दाखवल्या, काय काय त्या गोकुळेमध्ये लागव करून दाखवलं तो कृष्णा. आणि तुला इथं जर सोडून गेलो तर मला कसं करमेल, कसं राहावेल तिथं, असं नंदबाबा कृष्णाला म्हणतात. काय काय आठवू गुण, कोणत्या उपकारावर उत्तीर्ण. आता मी गोकुळी जाऊन, काय सांगू लोकाते. हे कृष्णा, तुझ्या गुणाचं काय काय वर्णन करू, काय काय तुझे गुण आठवू, काय काय तू गोकुळामध्ये लीला केल्यास, लागव केलंस, आणि इथं आता तुला सोडून जायचं. आणि गोकुळच्या लोकांना विचारल्यानंतर त्यांना मी काय सांगू रे बाबा? तुला इथं सोडून जायचं आणि कृष्ण कुठं सोडला असं जर विचारलं तर मी त्यांना काय सांगू, काय त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ, असं नंदबाबा कृष्णाला म्हणतात. तुझ टाकोनी जाता श्रीपती,
लोक मज काळ मूक म्हणती मनती काय सांगावे यशोदे प्रती ती प्राण देईल तुझ विन ती प्राण देईल तुझ विन कृष्णा मी जर तुला इथं सोडून गेलो तर गोकुळेमध्ये गेल्यानंतर मला तिथले लोक काळमुका म्हणतील, काळ्या तोंडाचा म्हणतील. आणि यशोदेनं जर विचारलं मला आणि मी कृष्ण मथुरेमध्ये सोडून आलो तर ऐकल्याबरोबर निश्चित ती यशोदा प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. मग कृष्णा तुला सोडून कसं जाऊ इथून असं नंदबाबा कृष्णाला म्हणतात. तुझ विन गोकुळ सर्व ओस तुझ विन घर भणभणीत उदास म्या देह गेयाची सोडली आस काय ग्रामासी जाऊ आता काय ग्रामासी जाऊ आता तुझ्या विन गोकुळ ओस पडणार आहे आणि तुझ्या विन माझं घर भणभणीत लागणार आहे आणि मी माझ्या देहागेहाची आस सोडलेली आहे. बरं का, ज्या लेकरावर प्रेम आहे का, ज्या लेकरावर वडिलाचं आईचं प्रेम आहे त्याला धन लागत नाही, त्याला संपदा लागत नाही, कशाचीच आशा नसते. फक्त आशा आणि आशा कर्तबदार मुलाची असते फक्त त्याला. आणि तो झाला की बाकीची कशाचीच गरज नाही. अहो तो काही बी कमवणार आहे हो. म्हणून करता मी देह सोडला. देह म्हणजे देहाची आशा सोडली, धनाची आशा सोडलेली आणि पुत्ररूपी धनावर मी फक्त आशा धरलेली आहे. इतर कशाचीच मला आशा नाही आहे. अशा प्रकारे नंदबाबा कृष्णाला म्हणतात. जैसा कीटक कोसला जाय पोळून तैसे आम्ही भाऊ दोघे जण होऊ दोघे हरी तुझ कारणे प्राण देऊ आम्ही जानपा देऊ आम्ही जानपा. जशा पद्धतीनं कीटक असतो महाराज, कीटक आणि कोसला निर्माण करतो. कोसला निर्माण करीत करीत तो कीटक निघून जातो. मग त्या कोसल्याला किंमत राहत नाही महाराज. कोसल्यामध्ये जर कीटक असेल तर त्या कोसल्याला किंमत आहे आणि कोसल्यातून तो कीटक जर निघून गेला तर त्या कोसल्याला किंमत नाही. तशा पद्धतीनं आई वडिलापाशी जर मुलं असतील तर आईवडिलाला किंमत आहे महाराज. आणि आईवडिलं जर मुलानं वेगळे टाकले आहे का किंमत बापू त्यांना? नाही किंमत महाराज, अजिबात किंमत नाही. तसा तू इथं मथुरेमध्ये राहणार आहेस आणि आम्हाला गोकुळेमध्ये सोडून देणार आहेत. जसं ते कीटक कोसल्यातून निघून गेल्यानंतर कोसल्याला जशी किंमत नाही आणि तसंच आहे म्हातारपणी महाराज. कोसल्यासारखंच होतं महाराज, त्याच्यात काय अर्थच राहत नाही. मुलं जर जवळ असतील तर त्या आईवडिलाला अर्थ आहे आणि मुलं जर नसतील तर काही अर्थ नाही. अशा प्रकारे नंदबाबा कृष्णाला म्हणतात. हरी नंदासी म्हणे त्या समयी आता खेद न करावा तुम्ही काही मी असे तुमच्या हृदयी वियोग नाही सर्वथा वियोग नाही सर्वथा. कृष्ण म्हणतो बाबा आता चिंता करू नका, आता खेद करू नका, आता दुःख करू नका. मी सदा सर्वदा तुमच्या हृदयामध्ये राहणार आहे, तुमच्या हृदयामध्ये वास्तव्य करणार आहे. मग देव ज्याच्या हृदयामध्ये आहे का त्याला काय चिंता करायची गरज आहे महाराज? आहे का चिंता करायची गरज? हरी आला हाता मग कैशी भय चिंता. होय, भगवंत हातात आल्यानंतर किंवा हृदयात आल्यानंतर भय आणि चिंता करायची गरज नाही. अशा प्रकारे कृष्ण बाबाला म्हणतात. होनी नंदाचे समाधान गवळिया समावेत परतून गोकुळासी चालले अवघे जण वर्णिती गुण कृष्णाचे वर्णिती गुण कृष्णाचे करुणी समाधान नंदाचे. नंद बाबाचं समाधान केलं आणि गवळ्या समवेत नंद बाबा गोकुळेला निघालेत महाराज. आणि गोकुळ्याला निघत असताना आळंदी ते पंढरपूर दिंडी भजन करीतच जाते महाराज. आणि
पंढरपूरच्या आपल्या गावापर्यंत पुन्हा भजनी मंडळ भगवंताचं गुणवर्णन करीत येतात. आणि तशाच पद्धतीनं कृष्ण भगवंताचं गुणवर्णन करीत कृष्ण भगवंताचे पवडे गात सगळे गवळे आणि नंदबाबा गोकुळाकडे निघालेले आहेत. नंद पावला गोकुळा, गोपिका गवळिया सकळा, सांगे मथुरेचा सोहळा, जो जो झाला व्रतांत. नंदबाबा गोकुळेमध्ये आले आणि गोकुळेमध्ये आल्यानंतर नंदबाबा त्या गोकुळेमध्ये कृष्णानं जे काय जो सोहळा केला, जे कार्य केलेलं आहे, जो पराक्रम केलेला आहे कृष्णानं मथुरेमध्ये, आणि तो सगळा पराक्रम किंवा सगळा सोहळा नंदराजानं गोकुळेमध्ये येऊन सांगितलेला आहे. समाचार समजता ऐकुनी, तटस्थ झाल्या नितंबिनी, वा. म्हणती परम पुरुष कैवल्यदानी, त्याची करणी कोणासी न कळे, त्याची करणी कोणासी न कळे. गोकुळामध्ये गवळणीने ऐकलं, गवळ्याने ऐकलं आणि म्हणतात, हो, कैवल्यदानी चक्रपाणी, त्याची करणी कोणाची न कळे. कैवल्याचं पद देणार आहे महाराज तो कृष्ण, आणि त्या कृष्णाची करणी कुणाला कळणार आहे महाराज, कुणालाही कळत नाही. ऐकलं आणि तटस्थ झाल्या आणि त्याच्या गुणाचं वर्णन करू लागलेल्या आहेत. माता यशोदा सुकुमारा, मज टाकोनी गेलासी मथुरापुरा, तू परात परानी सोयरा, भक्तजनाचा पैहोसी. यशोदा माता म्हणू लागले, कृष्णा, हे गोविंदा, हे माधवा, अरे मला एकटेला टाकून मथुरेला गेलायस, तू दिनाचा सोयराज, पराचा सोयराज, सगळ्याचा सोयराज महाराज. सोय लावतो तो सोयरा महाराज, ऊन पाहतो तो पाहुणा, ऊन बघतो तो त्याला पाहुणा म्हणायचं, सोय लावतो तो सोयरा, सगळ्या जगाची सोय लावणारा जगदीश्वर जनार्दन आहेस. अरे मला एकटीला तिथं सोडलंस ना, आणि तू मथुरेला गेलेला आहेस, आता माझं कसं होईल, आता मी काय करू या ठिकाणी, तुझ्या विना मला करमत नाही. अशा प्रकारे यशोदा माता आपल्या मुलाच्या गुणाचं वर्णन करून त्या ठिकाणी सांगू लागलेल्या आहेत. हय सारी चरणी ठेवनी मन, वर्तती गोकुळीचे जन, वा. आसो मथुरेत जगत जीवन, आता जन सुखरूप. हरीच्या पायावर मन ठेवून गोकुळेचे लोक आपला यावार बघू लागले महाराज. देवाच्या पायावर मन ठेवून, देवाच्या पायावर चित्त ठेवून गोकुळचे लोक आपला यावार बघू लागले. तसंच आहे महाराज, हे काय खरे संत असतात का, ईश्वर भजन करीत, ईश्वराच्या पायावर मन ठेवून किंवा ईश्वराचं चिंतन करीत, असोनी संसारी जीवा वेगू करी, वेदशास्त्र बारी बाह्य सदा, हे साधू संताचे लक्षण आहेत महाराज. आणि त्या पद्धतीनं गोकुळेचे लोक ईश्वराचं नामस्मरण करीत आपल्या संसारामध्ये आनंदामध्ये काळ घालू लागलेले आहेत. इकडं मथुरेमध्ये कृष्ण काय पराक्रम करतो किंवा काय चरित्र करतात, श्रीधर स्वामी सांगतात. अक्रूरे आपुल्या मंदिरा, नेहोनी पूजिले विश्व उद्धारा, सकळ मथुरेच्या सुंदरा, यादवेंद्रान विसंबती. अक्रूरानं आपल्या घरी कृष्णाला नेलं आणि पूजा केली. विश्व उद्धारा, विश्वाचा उद्धार जो कृष्ण करतो, जो देव करतो बरं का, विश्व उद्धारा श्रीधर स्वामीनं दिलं, सांगितलं. विश्वाचा उद्धार करणारा त्या कृष्णाला आपल्या घरी नेलं अक्रूरानं आणि त्याची पूजा केलेली आहे. आणि सर्व जी काय मथुरेच्या नारी नर जे आहेत का, भगवंताला पाहून सगळ्याला आनंद झाला आणि आनंदानं भगवंताचं नामस्मरण करीत मथुरेमध्ये संसारामध्ये रमू लागलेले आहेत. तयाचे मनोरथ परिपूर्ण करीतो वसुदेव नंदन, घरोघरी हरीचे पूजन करती जन मथुरेचे.
तो असणारा भगवंत प्रत्येकाचं मनोरथ पूर्ण करतो. पण कधी करतो? त्याचं भजन केल्यानंतर, त्याचं पूजन केल्यानंतर, त्याची सेवा केल्यानंतर महाराज. होय, आता या व्यवहारात बी तसंच आहे महाराज. श्रीमंत लोकाची सेवा केली, श्रीमंत लोकाच्या पुढं केलं की श्रीमंत आपल्यावर प्रसन्न होतात, जे पाहिजे ते आपल्याला देतात व्यवहारामध्ये. आणि तशाच पद्धतीनं त्या कृष्णाची सेवा करू लागले, त्याचं भजन करू लागले, त्याला प्रीतीनं असणारे त्याच्यासंग राहू लागले. मग ज्याची जशी इच्छा आहे, ज्याची जशी आवड आहे, आणि त्या पद्धतीनं तो भगवंत पाहू लागला, प्रत्येकाची इच्छा पूर्ण करू लागला. आणि माणसाची इच्छा पूर्ण झाली की माणूस संसारामध्ये समाधानानं राहतो. अशा प्रकारे सर्व मथुरेचे लोक आनंदानं समाधानानं राहू लागलेले आहेत. उपजेनेही अति प्रीती मंदिरी नेला जगतपती. वा, तिची देखोनी प्रेम भक्ती बाळला श्रीपती ती येते. कुब्जेनेही अति प्रीती मंदिरा नेला श्रीपती. होय, कुब्जेची किती प्रीती आहे? अति प्रीती आहे, अति प्रेम आहे. आणि अति प्रेम असल्यावरच माणूस माणसाला घरी नेतो महाराज आणि त्याची पूजा करतो. बरं का? हे अति प्रीती, अति प्रेम आहे महाराज कुब्जेचं भगवंतानं. अति प्रीतीनं आपल्या घरी नेलं आणि त्या ईश्वर उद्धाराची, त्या कृष्ण भगवंताची अति आवडीनं देवाची पूजा करायची असल्यावर आवड लागते महाराज. आवड असली की सवड भेटते. बरं का? आवड नसली की सवड भेटत नाही. आणि आवड नसल्यानंतर सवड भेटत नाही, सवड नसल्यानंतर पूजा होत नाही. आवडीनं घरी नेला आणि आवडीनं भावानं त्या कुब्जेनं कृष्णाची पूजा केली. कशी केली? श्रीधर स्वामी सांगतात. भक्ताचे पूर्ण मनोरथ करता एक जगन्नाथ. वा, जासी जैसी आवडी देखत तैसाची होतो तया ते. भक्ताचे पूर्ण मनोरथ आवडी पुरितो जगन्नाथ. होय, भक्ताचे पूर्ण मनोरथ ज्याची जशी आवड आहे का त्या पद्धतीनं तो जगन्नाथ पुरवतो महाराज. आपली कशी आवड आहे? देवाची भक्ती करायची, त्या पद्धतीनं आपण देवाची भक्ती करतो. आणि जशी भक्ती कराल अशा पद्धतीनं देव आपली आवड पुरवतो महाराज. जशी ज्याची भक्ती आहे महाराज तशा पद्धतीनं. मग तुम्हाला कशी भक्ती करायची असं आपलं ठरवायचं आणि त्या पद्धतीनं देव आपल्याला पावल्याशिवाय राहणार. जसं कर्म तसं फळ आहे महाराज. मग तुम्ही कुठेही करा. होय, शेतामध्ये जशी शेती वाहताल अशा प्रकारे तुम्हाला फळ भेटेल. व्यवहारामध्ये जसा तुम्ही व्यवहार कराल तशा पद्धतीने व्यवहारातलं फळ भेटेल. भक्तीसुद्धा देवाची तशीच आहे महाराज. प्रेमानं जर भक्ती केली तर देव तुम्हाला निश्चित पावल्याशिवाय राहणार नाही. आणि जर अशी तशी केली तर मग असं तसंच देव बी पावणार. अशा प्रकारे ज्याची जशी भक्ती आहे अशा पद्धतीनं देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे सांगतात. कोणी पूजिती धरोनी कामना. वा, कोणी अर्चिती जनार्दना. कोणी शरण येती चरणा निज ज्ञान मागावया. निज ज्ञान मागावया. कोणी पूजिती धरोनी कामना. जी मनामध्ये कामना आहे का ती कामना धरून देवाची पूजा करतात. मला भरपूर पैसे पाहिजेत म्हणून लोक पूजा करतात. मला पत्नी पाहिजे म्हणून लोक पूजा करतात. मला मुलं पाहिजेत म्हणून पूजा करतात. मला पद पाहिजे म्हणून लोक पूजा करतात महाराज. जी अपेक्षा, जी कामना आहे का जशी तुम्ही पूजा कराल असा देव तुम्हाला पावतो. कुणी मला ज्ञान पाहिजे म्हणून भक्ती करतात महाराज. होय, कुणी ज्ञान पाहिजे म्हणून भक्ती करतात. जसं ज्याला पाहिजे आणि तशा पद्धतीनं तो देव पावल्याशिवाय राहत नाही. उद्धवानी अक्रूर हे हरीचे आवडते निरंतर. यां शिक्षण भरी श्रीधर नावी संभेची सर्वथा. उद्धव आणि अक्रूर हे आवडते देवाचे निरंतर शब्द वापरला महाराज. त्या आवडीमध्ये बदल पडत नाही, याला निरंतर म्हणतात. जी काय आवड आहे का, जे काय प्रेम आहे का
त्या प्रेमामध्ये ज्याच्या बदलच पडत नाही त्याला निरंतर म्हणतात महाराज. ते प्रेमच कमी होत नाही. उद्धवावर आणि अक्रूरावर अपाट प्रेम आहे महाराज, अलोट प्रेम आहे, ते कधीच कमी होत नाही. आणि ते उद्धव आणि अक्रूर भक्तीनं भावानं पूजा करतात, म्हणून त्यांच्याबरोबर त्यांच्याच घरी देव राहतो असं सांगतात. एका पंक्तीशी भोजन एकाची मंदिरी शयन, वा, एके ठाई करीती क्रीडन, दोघावीन काही न करी. याला निरंतर प्रेम म्हणतात महाराज. एकाच ठिकाणी जेवायचं, एकाच ठिकाणी राहायचं, एकाच ठिकाणी झोपायचं, एकाच ठिकाणी बसायचं. एकापासून वेगळे नाहीत महाराज, सदा सर्वदा बरोबरच. याला निरंतर प्रेम म्हणतात, अखंड प्रेम म्हणतात. प्रेमामध्ये खंडच नाही, अशा प्रकारचं देवभक्ताचं प्रेम उद्धव आणि अक्रूर हे दोन भक्त आहेत, आणि कृष्ण परमात्मा देव आहेत, आणि यांचं प्रेम अलोट अशा प्रकारचं आहे.